हॅलो विद्यार्थी मित्रांनो, today we are going to see the paper third and chapter 6 operating system. In this chapter we are study about the operating systems. Now let us see the introduction. Introduction to operating system. A computer system has many resources such as hardware and software which has to complete a task. These resources are input, output, memory file, central processing unit, etc. Operating system acts as a manager between all the resources and allocates them to specific program, and users can perform his tasks. Operating system is the resource manager, that is, it can manage the resource of computer system internally. Two views of operating system. First one is user view and second one is system view. In a first views, user views of computer refers to interfacing being used. Such systems are designed for one user to monopolize its resources to maximize the work that the user is performing. In these cases, the operating system is designed mostly for ease of use, with some attention paid to performance and more paid to resource utilization. Second, system view. Operating system can be viewed as a resource allocator. Also, a computer system consists of many resources like a hardware and software that must be managed of the resources decided between conflicting requests, controls, execution of program, etc. Now, ऑपरेटिंग सिस्टमची ओळख मध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो, की ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेअर प्रोग्रामचा एक संच आहे किंवा सेट असतो जो कम्प्युटरच्या सर्व क्रियेला संचालित करतो व नियंत्रण ठेवतो. संगणक किंवा कम्प्युटर सिस्टमचे वेगवेगळे हार्डवेअर उपकरण स्वतः आपल्या बलावर कार्य करू शकत नाही व एकमेकांसोबत कम्युनिकेशन स्थापित करू शकत नाही. हे सर्व उपकरणे ऑपरेटिंग सिस्टमद्वारा दिले गेलेले इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारा संचालित होतात. ज्या प्रकारे ऑर्केस्ट्रामध्ये म्युझिक ऑर्गनायझरच्या इशाऱ्यावर विभिन्न वादक वाद्य वाजवतात आणि एक सामूहिक प्रस्तुती करतात, तशा प्रकारे ऑपरेटिंग सिस्टमद्वारा पुरविलेले सिग्नलच्या प्रमाणे कम्प्युटरचे उपकरणे आपापले कार्य करतात. म्हणून संयुक्त रूपाने कोणते तरी निश्चित कार्य पूर्ण करतात. यासाठी अतिरिक्त ऑपरेटिंग सिस्टम यूजर आणि कम्प्युटर दरम्यान इंटरफेससुद्धा उपलब्ध करतो. अर्थात आपण कम्प्युटरला आवश्यक कमांड ऑपरेटिंग सिस्टमच्या माध्यमाने देतो. तसेच कम्प्युटरद्वारा दिले जाणारे आउटपुटसुद्धा ऑपरेटिंग सिस्टमच्या माध्यमाने आउटपुट साधनापर्यंत पोहोचते. ऑपरेटिंग सिस्टम हा महत्त्वाचा प्रोग्राम जो संगणकाला रन करतो किंवा कम्प्युटरला रन करतो. ऑपरेटिंग सिस्टम हा मूलभूत नेमून दिलेले काम करतो. कीबोर्डपासून इनपुट मिळाल्याबरोबर ऑपरेटिंग सिस्टम आउटपुट स्क्रीनवर दाखवितो. ऑपरेटिंग सिस्टम सिस्टम सॉफ्टवेअर आहे जो संगणकाच्या किंवा कम्प्युटरच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअर सर्व्हिसचे रिसोर्सेस ताब्यात ठेवून समान किंवा सारखे सर्व्हिस प्रदान करतो. ऑपरेटिंग सिस्टम कम्प्युटरची मेमरी,
व प्रोसेसिंग कार्यसुद्धा ताब्यात ठेवतो. कम्प्युटर सिस्टमचे हार्डवेअर रिसोर्सेस जसे मेमरी, प्रोसेसर व इनपुट आउटपुट डिव्हायसेसला व्यवस्थित कार्य करण्यासाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअर ही ऑपरेटिंग सिस्टम असते. ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेअरचा समूह जो डाटा व कमांडवर नियंत्रण ठेवतो. कम्प्युटरचे प्रत्येक रिसोर्सची स्थितीचा लेखाजोखा ऑपरेटिंग सिस्टम ठरवितो. ऑपरेटिंग सिस्टम हा निर्णय करतो की कोणाचे कधी व किती वेळेसाठी कम्प्युटर रिसोर्सवर नियंत्रण राहणार आहे. ऑपरेटिंग सिस्टम ही आपल्यावर कम्प्युटर दरम्यान एक माध्यमाचे कार्य करते. तसेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर दरम्यान एक सेतूचे कार्य करते. ऑपरेटिंग सिस्टमशिवाय कम्प्युटरचे काही अस्तित्व नसते. जर ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर कम्प्युटर आपले हार्डवेअर जसे की बोर्ड, मॉनिटर, CPU आदीमध्ये काही संबंध स्थापित करू शकणार नाही. तर याप्रमाणे हे आपण आता ऑपरेटिंग सिस्टमची ओळख पाहिलेली आहे. नाव ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजमेंट टास्क. तर हे पुढील प्रमाणे टास्क मॅनेजमेंट करते की प्रोसेसर पहिला आहे प्रोसेसर मॅनेजमेंट. इट इन्व्हॉल्व्स putting the tasks into order and passing them into manageable size before they go to CPU. Now second आहे की memory management. It coordinates data to and from RAM and determines the necessary for virtual memory. Third one आहे device management. It provides the interface between connected device. Fourth one, storage management, means it directs the permanent data storage. Fifth one, application, means it allows standard communication between software and your computer. And last one, user interface, it allows you to communicate it with your computer. Now functions of operating system. So these are the 6 functions of operating system, mainly 6 functions. First one is it boots the computer. Second one is it performs basic computer tasks for managing the various peripheral devices, for example mouse and keyboard. Next, it provides a user interface, example command line, graphical user interface. Next, it handles system resources such as a computers, memory and sharing of CPU time by various application of peripheral devices. Next, it provides file management, which refer to the way that a manipulates, stores, retrieve and save data. And last one, error handling is done by operating system. It takes preventative measures when are required to avoid the errors. तर याप्रमाणे हे ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शन्स असतात. तर पुढे पाहूया टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्यतः 6 प्रकार पडतात. फर्स्ट वन इज सिंपल बॅच सिस्टम, मल्टी प्रोग्रामिंग बॅच सिस्टम, मल्टी प्रोसेसर सिस्टम, distributed operating system, real time operating system and network operating system. Now see the first one, simple batch system. In this type of system there is no direct interaction between user and computer. The user has to submit job to computer operator. Then computer operator places a batch of several jobs on an input device. Then jobs are batched together by types of languages
and requirement. Then a special program. The monitor manages the execution of each program in the batch. The monitor is always in the main memory and available for execution. तर मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्यतः 6 प्रकार आहेत. पहिला आहे सिंपल बॅच सिस्टम म्हणजे साधारण तुकडी पद्धत. दुसरा आहे मल्टी प्रोग्रामिंग तुकडी पद्धत. तिसरा आहे मल्टी प्रोसेसर पद्धत. चौथा आहे डिस्ट्रीब्युटेड किंवा वितरण ऑपरेटिंग सिस्टम. पुढचा आहे रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे उपयुक्त वेळ ऑपरेटिंग सिस्टम. आणि 6वा आहे नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टम. तर आपण पहिली पद्धत पाहूया, साधारण तुकडी पद्धत, ज्याला आपण म्हणतो सिंपल बॅच सिस्टम. तर या पद्धतीत युजर व संगणकामध्ये डायरेक्ट इंटरॲक्शन किंवा परस्पर क्रिया नसते. युजरला स्वतःचे काम कम्प्युटर ऑपरेटरकडे जमा करतो. नंतर कम्प्युटर ऑपरेटर हा अनेक कामाचे अनेक तुकड्यात विभाजन करून इनपुट साधनाला दिल्यानंतर भाषेप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे त्या कामाचे विभाजन करते. नंतर विशिष्ट प्रोग्राम त्या तुकडीमधील प्रत्येक प्रोग्रामची पाहणी करतो. तर याचे काही डिसएडव्हांटेज आहेत. पहिला आहे झिरो इंटरॅक्शन बिटवीन युजर अँड कम्प्युटर. मीन्स युजर व कम्प्युटरमध्ये शून्य इंटरॅक्शन होते. सेकंड आहे नो मेकॅनिझम टू प्रायोरिटीज प्रोसेस. म्हणजे तुकडीमधील एखाद्या प्रोग्रामसाठी प्राथमिकता मेकॅनिझम नसते. त्याच्यानंतर आहे दुसरी जी सिस्टम आहे ते आहे मल्टी प्रोग्रामिंग बॅच सिस्टम. तर इन दिस सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम picks and begins to execute one job from memory. Only this job need an input-output operation. Operating system switches to another job. Job in a memory are always less than job on a disk. If several jobs are ready to run at the same time, then system choose which one to run. In non-multi-programming system, there are moments when central processing unit sit idle and does not do any work. In multi-processing system, central processing unit will never be idle and keeps on a processing. म्हणजे काय, तर या पद्धतीमध्ये म्हणजे मल्टी प्रोसेसिंग बॅच सिस्टममध्ये ऑपरेटिंग सिस्टम हा मेमोरीमधून एक काम घेतो व त्याची पाहणी करतो. या कामासाठी फक्त इनपुट आउटपुट कार्याची जोड पाहिजे. यानंतर ऑपरेटिंग सिस्टम दुसऱ्या कामाकडे हस्तांतरित होते. डिस्कवरील कामापेक्षा मेमोरीमधील काम कमी असतात. जर अनेक काम एक वेळेस कार्यरत होण्यास तयार असल्यास तर सिस्टम हा कोणत्या कामावर कार्य करायचे आहे त्याची निवड तो स्वतः करतो. नॉन मल्टी प्रोग्रामिंग सिस्टममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट शांत व कोणतेही कार्य करत नसताना त्यात हलचल असते. मल्टी प्रोग्रामिंग सिस्टममध्ये CPU सतत काम असते व तो प्रोसेसिंग करत राहतो. तिसरा आहे मल्टीप्रोसेसर सिस्टम. तर a multiprocessor system consists of several processors that share a common physical memory. Multiprocessor system provides higher computing power and speed. In multiprocessor system, all processors operate under a single operating system. Multiplicity of processors and how they do act together are transparent to other. म्हणजे मल्टीप्रोसेसर सिस्टममध्ये अनेक प्रोसेसर हे सामायिक किंवा नैसर्गिक मेमोरी शेअर करतात. मल्टीप्रोसेसर सिस्टममध्ये सर्व प्रोसेसर एका ऑपरेटिंग सिस्टमच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात.
प्रोसेसरचे गणक व कशा प्रकारे ते एकत्रित झाले ते एकमेकांना पारदर्शक असते. चौथा आहे डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टम. The motivation behind the developing distributed operating system is the availability of powerful and inexpensive microprocessor and advances in communication technology. These advances in technology have made it possible to design and develop distributed system comprising of many computers that are interconnected by the communication networks. Its benefit is low price. तर डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टमची जी रचना तयार करण्याचे हेतू हे कमी खर्चिक व कार्यक्षम मायक्रोप्रोसेसर उपलब्ध करणे तसेच त्याचा वापर ॲडव्हान्स कम्युनिकेशनमध्ये करतात. हा ॲडव्हान्स तंत्रांच्या वापरामुळे वितरण सिस्टमची डिझाईन व कार्यामध्ये बदल करण्यात आले. या सिस्टममध्ये अनेक संगणक एकामेकाला कम्युनिकेशन नेटवर्कमार्फत जोडलेले असतात. यामुळे सिस्टमचा खर्च कमी येतो. पुढचा आहे रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम. धिस OS किंवा ऑपरेटिंग सिस्टम gives the maximum time for each of the critical operations that it performs, like operating system calls and interrupt handling. The real-time OS किंवा operating system which guarantees maximum time for critical operation and completes them on time are hard real-time OS. The real-time OS that can only guarantee a maximum of time, that is, the critical tasks will get priority over other tasks, but no assurity of completing is soft real-time operating system. तर यामध्ये म्हणजे रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रत्येक किचकट कार्यात जसे कॉल व इंटरप्ट हाताळणी किंवा हँडलिंग कार्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम जास्त वेळ देतो. ही सिस्टम किचकट कार्याचे गॅरंटी देते व त्या ठराविक वेळेस ते काम पूर्ण करते. त्याला अवघड उपयुक्त वेळ ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात. उपयुक्त वेळ ऑपरेटिंग सिस्टम व किचकट कामाची फक्त गॅरंटी देते, अर्थात इतर कामाच्या तुलनेत त्या किचकट कामाला तो प्राथमिक देतो, परंतु काम होण्याची खात्री देत नाही. आणि शेवटचे आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. तर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम रन्स ऑन ए सर्व्हर. इट प्रोव्हाइड्स द सर्व्हर the capability to manage the data, users, group security, applications, and other networking functions. The primary purpose of network operating system is to allow shared files and printer access among multiple computers in a network, typical LAN. LAN means local authority network. Examples of network operating systems are Windows Server 2003, Microsoft Windows Server 2008, Windows Server 2007, Unix or Linux, Mac OS X or Nohel and BSD. तर विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हरच्या मदतीने काम करतो. या सर्व्हरकडे इतर नेटवर्किंग कार्य व यूजर ग्रुपचा डाटा सुरक्षा मॅनेज करण्याची क्षमता असते. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टमचे प्राथमिक कार्य हे शेअर केलेल्या फाईल्स व प्रिंटरचे अनेक संगणकीय किंवा कम्प्युटराइज नेटवर्क जसे की लॅनमध्ये असेस करण्याचे असते. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरणार्थ
विंडोज सर्व्हर 2003, मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर 2008, विंडोज सर्व्हर 2007, युनिक्स, लिनिक्स तर याप्रमाणे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी आज थांबूया. तर धन्यवाद.